आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला भारत आणि पाकमध्ये तणाव आहे, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरून संवाद झालाय। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यात आला। राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक आता संपली। राहुल गांधी आणि मोदींमध्ये जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा झाली आहे। सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसंदर्भात दोघांमध्ये भेट। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक। याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबत देखील बैठक। रशिया सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची उपस्थिती। भारतीय हवाई दल आता उच्च तंत्रज्ञान असलेलं HAPS अर्थात हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम खरेदी करणार आहे। संरक्षण मंत्रालयानं 3 HAPS प्लॅटफॉर्मसाठी रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणजेच RFI जारी केलेला आहे। भारताचा पाकिस्तानला अजून एक दणका। पाकिस्तानला फंडिंग करू नका, आशियाई विकास बँकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन आहे। भारताला उपदेशकांची नव्हे तर भागीदारांची गरज आहे। भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलंय, तर युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला। भारतानं जम्मू काश्मीरमधल्या रियासी जिल्ह्यातल्या चिनाब या नदीवर बांधलेल्या बगलाहीर या धरण आणि सलाल धरण बंद केलंय। स्थानिक प्रशासनाची चिनाब नदीवर जमलेल्या लोकांसाठी घोषणा आहे। चिनाब नदीची पाण्याची पातळी लवकरच वाढणार, नदीतून बाहेर या। BSF मध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार आहे। सूत्रांची ही माहिती। BSFला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सीमांची सुरक्षा वाढवण्यासाठी 16 नवीन बटालियन निर्माण केले जातील। भारत पाकिस्तान तणावादरम्यान चीनचं मोठं वक्तव्य। आता साऊथ आशियामध्ये शांततेसाठी पाकिस्तानसोबत असल्यानं चीनी राजदूतांचं वक्तव्य। राष्ट्रपती झरदारीची चीनी राजदूतांनी भेट घेतलेली आहे।